ज्योतिषाचार्य भूषणा वैद्य मनाली ॲस्ट्रोच्या या वेबिनार ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। माझी इन्फॉर्मेशन देते जास्त वेळ न घालवता। मी गेली 15 वर्ष ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहे। कुंडली, हस्त सामुद्रिक शास्त्र, न्यूमरोलॉजी, टॅरो कार्ड आणि वास्तुशास्त्र या सर्व विषयात मी प्रावीण्य मिळवलेलं आहे। आता आपला सणांचा दिवस चालू आहे। आता आपण सण साजरे करतो म्हणजे नेमकं काय आहे? आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण विशिष्ट वेळेलाच असतं। असं नसतं की कुठल्याही वेळेला संक्रांत आली, कुठल्याही वेळेला वडपौर्णिमा आली, त्याचे तसे दिवस असतात। तर त्याला का? तर कारण की ते आपले जे हिंदू धर्मातले जे सण आहेत हे प्रकृतीशी, निसर्गाशी समतोल राखणारे सण आहेत। जसं आपण संक्रांत म्हणतो, संक्रांत ही 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीलाच का येते? कारण की सूर्य त्या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्याच्यामुळे आपण मकर संक्रांती करतो। आता मकर संक्रांतीच्या वेळेला काय असतं की आपण तिळाचे लाडू बनवतो। तर तिळाचेच लाडू का खायचे? मेथीचे लाडू का नाही खायचे? का? कारण की संक्रांतीच्या वेळेला थंडी पडली असते वातावरणामध्ये। तीळ आणि गुळ हे आपल्या शरीराला उष्णता देणारे असतात, म्हणून त्या दिवशी आपण हे करतो। वडपौर्णिमा साजरी करतो। वडपौर्णिमेच्या वेळेला वडालाच का फेऱ्या मारायच्या, इतर का झाडाला फेऱ्या नाही मारायच्या? तर ह्याच्या पाठीमागे देखील एक शास्त्रीय कारणच आहे। कारण की वडाचं झाड त्या दिवशी काही विशिष्ट एनर्जी बाहेर पाठवत असतो, जे स्त्रियांसाठी बरेचसे त्यांचे गायनॅक प्रॉब्लेम्स असतात हे नुसतं वडाच्या झाडाच्या संपर्कामध्ये आल्यानंतरच त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत ते रिझॉल्व्ह होत असतात। असे प्रत्येक सणाचं महत्व आहे। जर मी एक सांगायला गेली तर आपल्याला अख्खा दिवस जाईल दसरा या सणासाठी, ज्याच्यासाठी आज आपण सगळेजण भेटलेलो आहोत। आता दसरा हा सण काय आहे? आनंद दिवशी आपण सर्वप्रथम घराला तोरण बांधतो। आता हे तोरणामध्ये आपण आंब्याची पानं असतात। आंब्याची पानच का? कारण की आंब्याची पानं, आपट्याचे पान आपण सगळ्यांना देत असतो सोन्याची लयलूट करण्यासाठी। आपण आपट्याच्या पानाला त्या दिवशी विशेष महत्व आहे। आपण सर्वजण दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाची फांदी आणतात, त्याची पूजा करतात आणि मग ते एक आपण सोनं दिलं म्हणून आपण ते प्रत्येकाला देत असतो। तर हे आपट्याचंच पान का द्यायचं आहे? किंवा शंकराच्या पिंडीवरती बेलाचंच पान का वाहायचं आहे? कारण की ही जी पानं असतात ना, ही एक विशिष्ट प्रकारची एनर्जी कॅरी करत असतात आणि ही एनर्जी असते ना, ही त्या पानांमध्ये पुढील 7 दिवसांसाठी लॉक झालेली असते। ज्या वेळेला तुम्ही दसऱ्याच्या दिवशी किंवा एखाद्या सणाच्या दिवशी दरवाजाला तोरण बांधता, आता बरेच लोक आर्टिफिशियल तोरणं बांधतात का? कारण सणाच्या दिवशी लावलं, सुंदर दिसलं आणि परत सण संपला की परत काढून ठेवून दिलं। दिसायला जरी ते सुंदर असलं तरी ओरिजिनल फुलं आणि आंब्याच्या पानाचं जे तोरण आहे हे तुमची एनर्जी, दरवाजाची, उंबरठ्याची एनर्जी ही वाढवत असतं, तुमच्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी वाढवत असतं आणि त्यासाठी आपण लावत असतो आंब्याच्या पानाचं तोरण। ठीक आहे। आता ह्याच्यानंतर आपण जसं आपट्याचं पान द्यायची प्रथा जी आहे, तर आपट्याचं पान देताना आपण आता मी सुरुवातच करते आहे रेमेडीज द्यायला, कारण की आपल्याला भरपूर काही गोष्टी आहेत इथे की ज्या मला तुमच्याकडे सांगण्याचा रेमेडीजसाठी। यावर्षी देखील तुम्हाला खूप लोक आपट्याचं पान सोनं म्हणून देतील आणि तुम्हीही बरेच जणांना सोनं म्हणून ते परत द्याल। पण यावेळेस विशेष काय करायचं आहे माहितीये? जे आपल्या प्रेमाचं, जीवाभावाचं, ज्याला आपल्याला माहिती आहे की ह्या व्यक्तीला आपल्याबद्दल खूप जास्त प्रेम आहे, जिव्हाळा आहे, अशा व्यक्तीने दिलेलं आपट्याचं पान आहे ना, ते अगदी वेगळं ठेवायचं आहे आणि हे पान तुमच्या पर्समध्ये पुढील 8 दिवस ठेवा। आपण आपट्याच्या पानाला सोनं म्हणतो, त्याची जी पॉझिटिव्ह एनर्जी त्या व्यक्तीने जे तुम्हाला प्रेमाने दिला आहे त्याची ही पॉझिटिव्ह एनर्जी त्या पानाच्या स्पंदनातून तुमच्याकडे आलेली असते। ज्या वेळेला हे पान तुम्ही तुमच्या जवळ ठेवता
त्यावेळेला तुमच्या पर्समध्ये देखील एक विशिष्ट एनर्जी फ्लो व्हायला स्टार्ट होते आणि बरेच लोकांना असं होतं की त्या दरम्यान तुमच्याकडे अतिशय सुंदर पैसा यायला सुरुवात होते. आपल्याला दसरा असाच साजरा करायचा आहे की पुढील वर्षभर कोणालाही पैशाचे प्रॉब्लेम राहायला नकोत, ना तर पैशाचे प्रॉब्लेम ना तर आजारपण वगैरे. तर त्यामुळे ही एक आपल्याला आहे की ही म्हणजे एक पहिलीच रेमेडी मी तुम्हाला दिली. ही दसऱ्याच्या दिवशी तुम्ही करू शकता पुढील 8 दिवसाच्या एनर्जीसाठी. 8 दिवसानंतर तुम्ही हे जे पान आहे हे कुठेही कचऱ्यात न टाकता एखाद्या झाडाखाली टाका किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवून द्या, जेणेकरून त्याची एनर्जी कुठेही वाया जाणार नाही. ठीक आहे. आता हे एक झालं तुमचं. त्याचप्रमाणे आणखीन एक रेमेडी तुम्हाला देऊन टाकू का? आपण पानांचा विषय बोलतोच आहे, तर पानांचीच एक सुंदर रेमेडी तुम्हाला देते आहे. बरेच लोक जे असतात की ज्यांची कामं होत नसतात, बऱ्याच कामांमध्ये त्यांना अडथळे असतात. आता मी ज्यांना बऱ्याचशा कामामध्ये अडथळे असतात, पैसे बरेचदा येतात पण पर्समध्ये टिकत नाहीत. आता सध्या प्लास्टिक मनीचा जमाना आहे. प्रत्येकाचे पैसे जे आहेत ते वॉलेटमध्ये न येता डायरेक्ट बँकेमध्येच येतात. पण कुठून तरी त्याची सुरुवात तर व्हायला हवी. ज्याच्यामध्ये आपण पैसे साठवतो त्याची एनर्जी यायला हवी. तर कुठेही जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता, मग तुमची पर्स असेल, वॉलेट असेल, तिजोरी असेल, कुठेही ठेवता, तर तुम्ही एक सोमवारच्या दिवशी हा उपाय करायचा. हा मी अगदी स्पेशली दसऱ्याच्या दिवशीच नाही सांगत आहे. दसऱ्याच्या दिवशी केला तरी दसऱ्याच्या दिवशी मंगळवार येतो आहे, पण हा उपाय जो आहे हा तुम्ही कुठल्याही सोमवारी करू शकता. तर आपण काय करायचं आहे, शंकराच्या मंदिरामध्ये 11 बेलाची पानं घेऊन जायची आहेत. या 11 बेलाच्या पानांवरती थोडासा वेळ काढा सोमवारच्या दिवशी आणि त्याच्यावरती जर शक्य असेल ना तर प्रत्येक पानावरती, प्रत्येक पान जे आहे त्याच्यातलं कुठलंही पान तुटकं विटकं नको, चांगलं स्वच्छ पान घ्यायचं आहे, अखंड पान घ्यायचं आहे आणि चंदनाच्या काडीने म्हणजे चंदन पातळ करा थोडंसं आणि त्याच्यावरती ना ओम नमः शिवाय हे त्याच्यावरती लिहा. हे लिहिलं की त्याच्यानंतर तुम्ही ते शंकराच्या मंदिरात जायचं आहे. ओम नमः शिवाय बाजू उलट्या बाजूला लिहिलेचं म्हणजे ज्या बाजूला शाईन असते ना त्या बाजूला लिहायचं आहे आणि ते पान जिथे नाव लिहिलेलं आहे ते असं उपडी शंकराच्या पिंडीवरती वाहायचं आहे. ही 11 पानं तुम्ही शंकराच्या पिंडीवरती वाहाल. त्याच्यानंतर तुमच्या स्वतःची जी काही मनोकामना आहे, इच्छा आहे ती तुम्ही देवाकडे मागून घ्या आणि ते मागितल्यानंतर त्याच्यातलंच एक पान उचलून तुम्ही आपल्या बरोबर घेऊन यायचं आहे आणि जिथे कुठे तुम्ही पैसा ठेवता, मग ते तुमचं तिजोरी, कपाट, तुमचं पर्स ह्याच्यामध्ये ठेवा. ह्या पानाची एनर्जी पुढचा आठवडाभर तुमच्या पर्समध्ये राहणार. तुमच्या पाकिटामध्ये पैशाचा कुठून ना कुठून तरी फ्लो यायला नक्कीच सुरुवात होणार. ठीक आहे. तर ही एक आता बोलता बोलता तुम्हाला एक पानांचा विषय चालला होता म्हणून मी तुम्हाला ती एक रेमेडी दिली. ठीक आहे. आता आपला नवरात्रचा दसऱ्याच्या दिवशी आपण आणखीन काय करतो तर शस्त्रपूजन करतो. आता काही कोणी लढाया करायला जात नाही, पण आपल्या घरी जे काही आपण जसं स्त्रिया आहेत, कृपया कोणी आपल्या जिभेची पूजा करू नका. जोक पाठ. तर आपली जे जेवणाची भांडी म्हणजे आपण सुरी आहे, चमचे आहेत, तर असे काही असतील तर तुम्ही त्याची पूजा करू शकता. काही लोक स्किल वर्कर म्हणजे मग त्याच्यामध्ये आपण म्हणू की स्क्रूड्रायव्हर असतो, हातोडी असते, असे काही तुमच्याकडे काही हे असतील तर त्याची तुम्ही पूजा करू शकता. आणखीन लहान मुलांनी काय करायचं, आपल्या या सेमिनार ग्रुपमध्ये जरी सगळी मोठी असले तरी प्रत्येकाला मुलं आहेत, तर आपल्याला वाटत असतं की मुलांचं आयुष्य देखील चांगलं होतं. अशा दिवशी दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलाला वही पेनाची पूजा करायला लावा. ह्याच्याने एक तर होतं की त्यांच्या मनामध्ये आपण पूजा केली आहे म्हटलं ना की त्यांच्या मनामध्ये ना एक सकारात्मकता निर्माण होते. आता सगळ्यांच्या परीक्षेचा काळ देखील जवळ आलेला आहे, तर अगदी त्यांना सांगा की जो विषय त्यांना कठीण वाटतोय ना तर त्या विषयाचा मुद्दाम पुस्तक ठेवायला
तर अशा जो विषय त्यांना कठीण वाटून, एखाद्याला गणित कठीण वाटतं, एखाद्याला सायन्स कठीण वाटतं, तर त्याला सांगा की तो विषय आहे ना, त्या विषयाचं पुस्तक तुम्ही देवाजवळ ठेवा, त्याला हळद कुंकू घालायला लावा तुमच्या डोळ्यासमोर आणि त्याला सांगा की आजपासून हा विषय मला सोपा वाटायला लागणार आहे. हे तुम्ही दसऱ्याच्या दिवशी खास हे रेमेडी करा. बरं, दसऱ्याच्याच दिवशी आपण हे उपाय का करायचे आहेत? कारण दसरा हा एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आता आपले 3.5 मुहूर्त कुठचे आहेत? तर पहिला आहे गुढीपाडवा आहे, दुसरा आहे अक्षय तृतीया आहे, तिसरा आपला दसरा आहे आणि चौथा अर्धा मुहूर्त म्हणजे दिवाळीच्या दिवशी जो पाडवा येतो, दिवाळी पाडवा, हा अर्धा मुहूर्त पकडला जातो. आता हे जे दिवस असतात हे स्वतःहूनच शुभ असतात. हे बघा, दिवस कुठलेच वाईट नसतात, पण ह्या दिवशी आपण म्हणतो ना की जी एनर्जी असते, नैसर्गाची एनर्जी ही खूप जास्त चांगल्या पद्धतीने असते. त्या दिवशी तुम्ही जे काही उपाय करत असता किंवा जे काही पूजा अर्चना करत असताना त्याचं फळ तुम्हाला ना खूप जास्त पटीने मिळतं. म्हणजे इतर दिवशी जर तुम्ही ओम नमः शिवायचा जाप 108 वेळेला करत असाल तर ह्या दिवशी 108 वेळा करण्याचा जापाचा जे पुण्य आहे ना, तर त्याच्यापेक्षा काही पटीने वाढतं त्याचं. आणि म्हणूनच ते तुम्हाला चांगला मुहूर्त म्हणून आपण त्या दिवशी विशेष उपासना करत असतो. आता आपल्या ग्रुपमध्ये बरेच लोक जॉईन झाले आहेत. त्याच्यापैकी काही लोकांनी मला विचारलं की आम्ही नवीन घराचं उद्घाटन करतो आहे, गृहप्रवेश करतो आहे, तर तुम्ही कृपया त्याच्याबद्दल देखील आम्हाला सांगा म्हणून. तर आपण एक आता ज्यांना कोणाला उद्या दसऱ्याच्या दिवशी गृहप्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठी मी आता हे खास उपाय नाही, हे गणेश पूजन आहे. जनरली कोणी पण करावं. ज्या वेळेला तुम्ही नवीन वास्तूमध्ये एंटर होता ना, तर जोपर्यंत तुम्ही गणेश पूजन करत नाही तोपर्यंत आधीच कुठचंही सामान त्या घरामध्ये नेऊन ठेवायचं नाही. बरेच जण काय करतात, आधी सगळं सामान वगैरे शिफ्ट करून ठेवतात आणि त्याच्यानंतर मग पूजा करतात. ती पूजा आपल्याला करायची आहे. आपण ती केव्हा करायची आहे की वास्तुपूजन ज्याला म्हणतो ते करायचंच आहे आपल्याला, पण ते नंतर. ज्या वेळेला तुम्ही वास्तूमध्ये प्रथम प्रवेश करता राहायला जायच्या उद्देशाने, तर आपण असंच जाऊन राहत नाही. पहिलं काही ना काही ते, तर सगळ्यात पहिला प्रवेश करायचा आहे तो आपल्या देवांना प्रवेश करून द्यायचा आहे. कारण की त्या घराची शुभ एनर्जी आपल्याला पुढे आयुष्यभर हे करायचे. माणूस सतत काही घरं बदलत नाही. ज्या घरामध्ये जातो त्या घरामध्ये त्याला त्याची पॉझिटिव्ह एनर्जी असायलाच हवी. तर आधी मी तुम्हाला गृहप्रवेशाचे थोडंसं सांगते की ज्यांना गृहप्रवेश दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे, तर हे मी भटजी वगैरे बोलवून नेतात त्याच्यासाठी नाही सांगत. तुम्ही पहिलं सामान न्यायच्या आधी तुम्ही हे करायचं आहे. तर आता तुम्ही नेताना काय सगळ्यात पहिले काय काय साहित्य घेऊन जाल, तर आपल्या सर्वात पहिली महत्वाची गणपतीची मूर्ती आणि तुमच्या कुलदैवताची मूर्ती सांगितली. आता बरेच जणांकडे कसं असतं की आपली जी जुनी वास्तू आहे त्याच्यामध्ये देखील म्हणजे माझ्याकडे आतापर्यंत कन्सल्टेशनसाठी बरेच लोक येतात. बरेच लोक जे असतात ते घाबरतात कशाला माहितीये, दरवाजाला. एखाद्याला कडे जर दक्षिण दरवाजा असेल ना, तर ती व्यक्ती तर एवढी घाबरते, त्यातून कोणी काहीतरी त्यांना सांगून जातात, अरे बापरे तुझा दक्षिणेचाच दरवाजा आहे, आता तुझ्याकडे काही चांगलं नाही वगैरे. तर असं काही नाहीये. हे तुम्ही सगळे गैरसमज नका करू. हे काही दिशा ज्या अशा आहेत ना, मग ती पूर्व असो, पश्चिम असो, अगदी उत्तर दिशा असो, काही ठिकाणी वास्तूचे दरवाजे हे अशुभत्व आणतात. तर अगदी दक्षिणेचा दरवाजा देखील तुम्हाला कधी कधी अतिशय खूप सुंदर रिझल्ट देत असतात. म्हणजे बरेचदा तर आम्ही बघितलेलं आहे की दक्षिण दरवाजा जरी असला ना तरी त्या घरामध्ये अन्न धान्य पैसा अडका अगदी भरभरून देखील असतो, परंतु तो त्या शुभ पदात असायला हवा. आणि हे तुमच्या चारही दिशांना ही गोष्ट लागू आहे. तर त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही नवीन घर बुक कराल तर त्यावेळेला तुम्ही हे नक्कीच बघून घ्या की तुमचा दरवाजा कुठल्या पदामध्ये आहे. ठीक आहे. वास्तूबद्दल आणखीनही बऱ्याचशा गोष्टी आहेत की म्हणजे आपण म्हणतो की वास्तूची स्पंदनं वगैरे, पण ते आपल्याला थोडंसं पर्सनल भेटते. आता मी ते सांगत नाही बसत.
आता फक्त आपण म्हणजे कसं की दसरा स्पेशल आहे तर नाहीतर मग ते आपलं वेगळीकडेच सगळं जाईल. तर असे काही तुम्हाला घरामध्ये काही त्रास होत असतील किंवा काय, तर तुम्ही वास्तू व्हिजिट करून घेऊ शकता. आपल्याकडे असे बरेचसे सोपे असे रेमेडीज आहेत की ज्याच्याने नक्कीच, आता आपल्यापैकी बरेच लोकांनी माझ्याकडनं वास्तू च्या रेमेडीज करून देखील घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडलेला देखील आहे. तर आपण ते तसं करून घेऊ शकतो. ठीक आहे. आता आपण परत एक अगदी साधा सोपा छोटासा उपाय करायचा आहे की जेणेकरून तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा जी आहे ना ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. यासाठी आपल्याला काही साहित्याची गरज लागेल. तर प्लीज सगळ्यांनी काय लागणार आहे, तर एक काळा कपडा लागणार आहे. कारण की घरामध्ये आपण काय करतो की नकारात्मक ऊर्जा आपल्याला काढायची आहे ना. आपण दिवसभर कुठे ना कुठेतरी सतत जात असतो. अशा वेळेला आपण म्हणतो ना की नकारात्मक ऊर्जा असलेला माणूस म्हणजे असा कोण आहे, तर ही व्यक्ती कोणीही असू शकते. अगदी आपण स्वतः सुद्धा. ज्या वेळेला आपण घराच्या बाहेर जात असतो ना त्यावेळेला नकळतपणे आपल्याला ना एखादी व्यक्ती कोणाला कोणाचा ड्रेस आवडून जातो किंवा कोणाला कोणाचं घर आवडून जातं आणि त्याच्या मनामध्ये ना एक सेकंदासाठी अरे ही गोष्ट मला पण हवी होती, मला पण मिळाली असती तर किती मजा झाली असती. बरं, त्याच्यामध्ये असं नसतं की त्या माणसाला तुमचं काही वाईटच करायचं असेल. ओके, पण ते त्याच्या मनामध्ये त्यांनी काय सोडून गेला, तर तुमच्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती आला तर त्यांनी त्याचे विचार तुमच्या घरामध्ये सोडून गेला आणि असं करत करतच ना आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जमा होत असते. कोणी आपल्या घरी येत असतं किंवा कोणी आपल्या टेन्शनमध्ये असतं आणि तो तुमच्या घरामध्ये विचार करत असतो. तर अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा साठा तयार होतो. मग आता ही काढायची कशी, तर ह्यासाठी दसरा हा दिवस अतिशय योग्य आहे हा उपाय करण्यासाठीचा. ठीक आहे. तर हा उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर यासाठी लागणारे एक काळं कापड, एक लिंबू. बरं, जिथे आपल्याला पूजेचं साहित्य मिळतं ना त्यांच्याकडे तुम्हाला कवडी देखील मिळते. तुम्ही जिथे कवडी सांगितलं ना तर ते लोक देतात तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये कवड्यांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत. तपकिरी कवडी आहे, सफेद कवडी आहे, अशा वेगवेगळ्या कवड्या आहेत. तर आता आपल्याला इथे एक तपकिरी कवडी घ्यायची आहे. 7 सुक्या लाल मिरच्या, ज्या आपण मसाल्यासाठी वापरतो ना त्या 7 मिरच्या घ्यायच्या आहेत. आणखीन काय घ्यायचं आहे, तर 11 अख्खे उडीद घ्यायचे आहेत. हे सगळं सामान तुम्हाला वाण्याकडे मिळून जाईल. आणखीन वाण्याकडे घेण्याचं सामान सांगते. 11 अख्खे उडीद, 7 मिरच्या, राई, तुरटी मतलब फिटकरी ॲलम आणि कापूर. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या घ्यायच्या आहेत आणि जे आपण काळं कापड सांगितलं त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत. त्याला वरतून छानशी गाठ मारायची आहे. ठीक आहे. आणि मग ही जी पुडी जी आपण पोटली बनवली ना ही आपण घ्यायची आपल्या उजव्या हातामध्ये. आपण उजव्या हातातनं त्याला एनर्जी देणार आहोत. ठीक आहे. नुसत्या ह्या वस्तू हे नाही करायचं, तर त्याला आपण एनर्जी देणार आहोत. तर ही एनर्जी आपण देणार कशी, तर तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये ती कवडी पोटली पकडायची आहे आणि ओम हम हनुमंताय नमः. एकतर हा मंत्र तुम्हाला जितका वेळ जपता येईल तितका वेळ जपा किंवा हनुमान वडवानल स्तोत्र हे तुम्ही बोलू शकता त्याच्यावरती. जर तुम्हाला बोलता येत नसेल तर अगदी बाजूला मोबाईलमध्ये लावा. परंतु ज्या वेळेला तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा लावाल ना तर त्यावेळेला जे काही स्तोत्र मंत्र मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे ना तर त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या त्या मंत्र स्वरूपामध्ये असतील तेच घ्या. कारण की हल्ली बरेच लोक गाण्याच्या स्वरूपात देखील यूट्यूबवरती टाकत असतात, तर ते वापरू नका. जे मंत्राच्या स्वरूपात आहेत ते वापरा. ते तुम्ही जर 7 वेळेला वापरा जोपर्यंत तुमच्या हातामध्ये आहे. किंवा अगदीच सोपं ओम हम हनुमंताय नमः हे तुम्ही जरी बोललात तर ओम हम हनुमंताय मंत्र 108 वेळा किंवा हनुमान वडवानल स्तोत्र हे तुम्ही त्याच्यावरती लावायचं. आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ना ही तुम्ही घराचा जो तुमचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या घराच्या आतमध्ये खिळ्याला अडकवून ठेवायची आहे.
घराच्या बाहेर नाही. घराच्या बाहेर आपल्याला बाहेरची एनर्जी हे करायची नाहीये, आपल्याला आपल्या घरातली एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी घालवायची आहे. त्यामुळे ही पोटली तुम्ही घराच्या आत हे करा आणि बघा तुम्हाला किती लवकर त्याचे चांगले परिणाम मिळतात. घरामध्ये जर काही वादविवाद चालू असतात, कारणाशिवाय भांडण तंटे चालू असतात, सतत कोण ना कोणीतरी आजारी पडतच राहतं, एक जण उठला तोपर्यंत दुसरा आजारी पडतो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आपल्या घरामध्ये चालू असतात ना, तर त्या गोष्टी बघा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. हा उपाय आपण दसऱ्याच्या दिवशी खास करत असतो. ठीक आहे. आता माझे सगळे उपाय असतात हे असेच अगदी साधे सोपे असतात, करायलाही सोपे आणि रिझल्टही त्याचे अतिशय सुंदर प्रभावी असतात. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर अजून कोणाबद्दल आपण सांगू शकतो? घरातली आजारी व्यक्ती झाली, घराच्या वास्तूबद्दल झालं. आता सगळ्यांसाठी मोठा प्रश्न काय असतो तर पैसा. पैसा कोणाला नकोय? प्रत्येकालाच पैसा तर हवाच ना आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी. असं नाही म्हणत की पैसाच सगळ्यात महत्वाचा आहे, पण पैसा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल हे करत असतो. पैसा असेल तर सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होतात. तर आता हा जो दसरा आहे, मी तुम्हाला माझ्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्येच लिहिलं होतं की पुढचा तुमचा हा जो दसरा आहे हा प्रसन्न दसरा व्हायला पाहिजे आहे, आनंदी दसरा व्हायला पाहिजे, सकारात्मकतेकडे जाणारा दसरा असायला हवा. तर त्यासाठी तुम्हाला एक छान पैशाची रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्यापूर्वी ना तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते आहे की हा जसा आपला आजचा वेबिनार झाला, तर हा वेबिनार आपला ऑनलाईन होता, परंतु आता आपला 4 नोव्हेंबर या दिवशी एक लाईव्ह सेमिनार होणार आहे. हा सेमिनार होणार आहे कर्नाटक हॉल माहीम येथे, स्टेशन माटुंगा स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हा हॉल आहे. आणि त्या दिवशीचा विषय आहे मानसिक ताण. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी ताण हे असतातच. अगदी 100% कोणी आनंदी देखील नसतं, 100% कोणी दुःखी देखील नसतं. आयुष्यात चढ उतार असतात आणि त्याचीच खरी मजा असते. रोजच गोड जेवण कोणालाच नाही आवडणार. तर आपण ज्यांना मानसिक ताण आहे, अगदी डे टू डे लाईफमध्ये, मी असं नाही म्हणत की खूप मोठे टेन्शन्स असतील, जे काही छोटे मोठे असतात की कोणी आपल्या घरातल्या घरात रुसवे फुगवे चालू असतात, मुलांच्या अभ्यासाचं टेन्शन असतं, आपल्या नोकरीचं टेन्शन असतं, इतकंच काय तर स्त्रियांना बरं तर आज मी जेवण काय करू ह्याचं देखील टेन्शन असतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं माहिती ना की आपण आपल्या आयुष्यातले ना छोटे आनंदाचे क्षण आहेत ना गमावून बसतो आणि नकारात्मकतेचं ओझं आपल्या मनावरती सतत वाढत राहतं. तर हे दूर करण्यासाठी आपण काही छोटेसे रेमेडीज ज्या आहेत, जशा मी आत्ता तुम्हाला सांगते ना, तशा साध्या छोट्या रेमेडीज मी त्या दिवशी माझ्या समोर तुमच्याकडनं करून घेणार आहे. त्याच्याचबरोबर तुम्हाला थोडंसं आपण म्हणू की ट्रान्समध्ये टाकून मानसिक दृष्टीने खूप जास्त त्रास असेल तर तो ताण कसा घालवायचा आहे, म्हणजे हा सेमिनार अटेंड केल्यानंतर तुमचा तुम्ही देखील ज्या वेळेला तुम्हाला दडपण येईल ना तुम्ही त्याच्यातनं बाहेर येऊ शकाल. तर ह्याच्यासाठी आपण काही रेमेडी तुम्हाला शिकवणार आहे मी त्या दिवशी. आणि त्याच्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याकडे खास गेस्ट देखील आमंत्रित केलेले आहेत. ह्या मनोरुग्ण तज्ज्ञ डॉक्टर अर्चना प्रभू म्हणून प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट आहेत. तर त्या देखील आपलं वेबिनार सेमिनार अटेंड करायला येणार आहे. तेव्हा 4 नोव्हेंबर शनिवारचाच दिवस आहे हा, आणि हा आपला संध्याकाळी 5:30 वाजता सेमिनार चालू होईल. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आपल्याकडे लिमिटेड सीट आहेत, कारण आपण हा लाईव्ह आहे. ऑनलाईनमध्ये कसं तुम्ही कितीही लोक आलं तरी आपण घेऊ शकतो, पण त्या सेमिनारला आपल्याकडे लिमिटेड सीट आहेत, फक्त 50च सीट आपण घेऊ शकणार आहोत. तर जे पहिले येतील त्यांना त्याच्यामध्ये मिळेल. बाकी डिटेल्स जे आहेत त्या मी तुम्हाला नंतर ग्रुपवरती शेअर करीनच. त्याचप्रमाणे आपल्या या ग्रुपवरती सतत
काही ना काही अशा सणांच्या बाबतीमध्ये किंवा जे काही स्पेशल दिवस आहेत त्या दिवसासाठी, जसं आज मी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी खास रेमेडीज सांगत आहे करायला, तशा प्रत्येक सणाच्या वेळेला तुम्ही कुठच्या रेमेडीज कराल किंवा एखाद्या दिवशी अमावस्या पौर्णिमा आहे त्यावेळेला तुम्ही कुठची काळजी घ्याल, तर असे काही अभ्यासपूर्ण शास्त्रोक्त लेख देखील मी नेहमी शेअर करत राहणार आहे. त्यामुळे ह्याच्यानंतरही ग्रुपवरती असेच राहा, म्हणजे तुम्हाला सतत काही ना काहीतरी गोष्टी मिळत राहतील. ठीक आहे, तर आता आपण महत्त्वाच्या परत एकदा आपल्या विषयाकडे येऊया. मी तुम्हाला आता सांगत आहे दसऱ्याच्या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठीचा उपाय. हा जो तुम्ही उपाय कराल हा पूर्ण वर्षभरासाठीचा आहे, आजच्या दसऱ्यापासून पुढच्या दसऱ्यापर्यंत. पुढच्या दसऱ्या दिवशी आपण परत नवीन ही रेमेडी करू शकता. येते आहे बरं. हा दिवस मंगळवारचा, जसं मी तुम्हाला बोलली की शंकराचा आहे, त्याच्यातून नवरात्र चालू आहे, त्यामुळे देवीचा आहे. त्यामुळे आजचे बरेचसे काही मी मंत्राचेच उपाय देत नाही, जसं आता स्वस्तिकचं सांगितलं ज्याच्यामध्ये फार काही मंत्र नाहीत, कारण काही लोकांना मंत्र उपचार करणं थोडंसं कठीण जातं. पण एक दिवस तुम्ही नक्की करा ज्याची फळं तुम्हाला वर्षभर मिळणार आहेत. थोडासा स्वतःसाठी वेळ काढणं अतिशय आवश्यक असतं. हा उपाय देखील अतिशय सोपा आहे. आता मी परत तुम्हाला जसं मगाशी सांगितलं कवडी घ्यायची आहे, तर या उपायामध्ये देखील आपल्याला कवडीच लागणार आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्याला 7 आणि पांढऱ्या रंगाच्या कवड्या लागणार आहेत. ठीक आहे, ज्या परत तुम्हाला म्हणजे कुठल्याही पूजा जिथे पूजेचे साहित्य मिळतं तिथे बरेचदा मिळून जातील. आणि काय घ्यायचं आहे तर केशर, जर तुमच्याकडे ओरिजिनल केशर असेल तर खूप छान आहे. तुम्ही केशरचं पाणी करून घ्या, केशरची काडी थोडी पाण्यामध्ये टाकून त्याचं पाणी करून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडी हळद मिक्स करा. असा तुम्ही लेप करू शकता. किंवा ज्यांच्याकडे केशर नसेल तर आपल्याकडे केशर पावडर देखील मिळते, पण शक्यतो मी तुम्हाला सांगेन की तुम्ही शक्यतो केशर जर घेतली तर त्याचा तुम्हाला जास्त चांगला परिणाम मिळेल. धन्यवाद शेखरजी. तर हे तुम्ही घ्या. आता ह्याच्यावरती काय करायचं आहे की परत एकदा आपण काय करायचं, पिवळा कपडा घ्यायचा आहे. जसं मी मगाशी सांगितलं की पूजेच्या वेळेला तुम्ही पिवळा कपडा, तर हा पिवळा कपडा तुम्ही कुठचाही घेऊ शकता, न वापरलेला, फक्त कोरा असावा हा कपडा. रुमाल घेऊ शकता, अगदी पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पीस घेऊ शकता, किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला पिवळ्या रंगाचं कापड मिळून जातं. तसा पिवळा रंगाचा कापड घ्यायचा आहे. त्याच्यावरती या 7 कवड्या ठेवायच्या आहेत आणि ह्या 7 कवड्यांना हळद आणि केशराचा ना पूर्ण लेप लावून ठेवायचा आहे. तो छान सुकू द्यायचा. ठीक आहे, हा सुकून द्यायला ना की तुम्हाला एक मी गायत्री मंत्र सांगते आहे. तुम्हाला मी आत्ताही सांगते आहे, किंवा तुम्ही यूट्यूबवरती सर्च केला गुगलवरती तरीही तुम्हाला म्हणजे मिळून जाईल, पण तरीही मी तुम्हाला आता इथे मंत्र सांगते आहे, लिहून घ्या. लक्ष्मी गायत्री मंत्र. ठीक आहे, हा मंत्र आहे ओम श्री महादैवेच विद्महे, ओम श्री महादैवेच विद्महे विष्णुपतयेच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तर हा मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही 108 वेळेला त्या कवड्यांवरती जपायचा आहे. ठीक आहे, जर तुम्हाला आत्ता हे समजत नसेल तर तुम्ही अगदी गुगलवरती लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून सर्च करा, तुम्हाला तो मिळून जाईल. ठीक आहे, आता हा मंत्र जो आहे हा तुम्ही त्या कवडीवरती बोलायचा आहे. जसं मी मगाशी सांगितलं की ही पोटली बनवून परत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. त्याचे पॉझिटिव्ह स्पंदनं, म्हणजे जेवढं तुम्ही तुमच्या हातात घेऊन ज्यावेळेला एखादी गोष्ट करता ना त्यावेळेला तुम्ही त्या गोष्टीशी कनेक्ट होता फार लवकर, आणि त्याच्यामुळे तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ना ते रिझॉल्व्ह होतात. आता मी शक्यतो इथे तुम्हाला सांगेन की शक्यतो तुम्ही तोंडाने म्हणाल मंत्र तर जास्त चांगलं आहे. अगदीच जर कोणाला हा मंत्र म्हणायला कठीण वाटत असेल तर ह्याच्याही पेक्षा अतिशय सोपा मंत्र आहे हा, तर अगदी कोणालाही बोलता येईल. ओम ह्रीम नमः. परंतु हा मंत्र म्हणताना कमीत कमी 12 सेकंदाचा वेळ घ्यायचा आहे. अगदी फास्ट नाही. ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः हे असं काही करायचं नाही. अगदी शांतपणे म्हणा. शांतपणे स्वतः एका आसनावरती बसा आणि शांतपणे म्हणायचं आहे. ओम ह्रीम
नमः. जितका काय तुम्हाला जास्त वेळा बोलता येईल, इथे तुम्ही यथाशक्ती म्हणा. मी कोणालाही सांगत नाही 108 वेळा, कारण की मग त्यावेळेला काय होतं की तुमचं लक्ष जे आहे ते मोजण्याकडे राहतं, मंत्राकडे राहत नाही. तर जितका काही तुम्हाला शक्य असेल तेवढा म्हणा. जर तुमच्याकडे जपमाळ असेल, म्हणजे जर स्फटिकाची माळ असेल, पोवळ्याची माळ असेल की अगदी चंदनाची माळ असेल, तर तुम्ही त्या माळेवरती देखील म्हणू शकता. ठीक आहे. तर हा एक करायचा. त्याच्यानंतर तुम्ही हे ज्या वेळेला ही बनवाल तर त्यानंतर ही पोटली जी आहे ही तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही तिजोरीत ठेवाल त्यावेळेला तुमच्याकडे जे काही पैसे असतील, अगदी 11 रुपयापासून ते जे काही तुम्ही जास्तीत जास्त तिथे ठेवू शकता, अशी नोट तुम्ही तिकडे कायमस्वरूपी ठेवायची आहे, जी शक्यतो तुम्हाला खर्च करायला लागणार नाही. ही बघा की कसं असतं ना, पैसा पैशाला अट्रॅक्ट करतो. ज्या वेळेला तुम्ही या पोटलीच्या खाली हे पैसे ठेवाल त्यावेळेला तुमच्या तिजोरीमध्ये पैसा यायला सुरुवात होईल आणि वर्षभरातच बघा तुमच्या पैशाचे बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत हे रिझॉल्व्ह व्हायला स्टार्ट होतील. सोपा आहे उपाय. किंवा तो ह्या उपायासाठी आहे ना, चांदीचा ग्लास जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही शक्यतो चांदीचा ग्लास किंवा चांदीची वाटी घ्या. ठीक आहे. ह्या चांदीच्या वाटीमध्ये रात्री झोपायच्या आधी चांदीच्या वाटीमध्ये थोडं कोमट, असं एकदम फार गरम नाही, कोमट दूध ओतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ना वेलची पावडर, इलायची पावडर जी मिळते ती त्याच्यामध्ये थोडी चिमूटभर घालायची आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, जर स्टुडंटने स्वतःने केलं तरीही चालेल, पण अगदी जर स्टुडंट लहान असेल तर आई वडिलांनी करून द्या. आणि जर 12 वर्षापुढील असेल तर त्याने स्वतःने केलं तर ह्याचे रिझल्ट त्याला आणखीन जास्त चांगले मिळतील. तर काय करायचं आहे, नुसता असा ग्लास हातामध्ये, डाव्या हातामध्ये पकडायचा आणि आपल्या उजव्या हाताची जी करंगळी जी आहे ती त्या ग्लासमध्ये बुडवायची आणि अशी गोल गोल फिरवायची. आणि गोल फिरवताना ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः असं करंगळीने असं फिरवायचं आहे. म्हणजे आपण त्यांना गणपतीची एनर्जी देतोय. कारण की गणपती काय आहे, विद्यादाता आहे ना. तर त्याच्यामुळे गणपतीचा मंत्र त्याच्यावर म्हणायचा आणि मुलाला सांगायचं ते कोमट कोमट दूध पी आणि झोपी जा. ठीक आहे. ह्याच्याने बघा तुम्हाला त्याची मेमरी अतिशय छान शार्प होताना दिसून येईल. ठीक आहे. आता स्टुडंटसाठी देखील झालं, आजारी व्यक्तींसाठी देखील झालं. ठीक आहे. मी थोडेसे पॉइंट्स, हो, झोपायच्या आधी त्यांनी ते पियायचं आहे त्या स्टुडंटने. हे ऍक्च्युली आहे ना फक्त स्टुडंटसाठीच नाहीये, ज्या लोकांना ना म्हणजे जास्त मेंटल प्रेशर पण असतात ना, असे काही वेळेस कामं आपली असतात ना की खूप म्हणजे मेहनतीचं, म्हणजे बुद्धीची जी कामं जी लोक करतात, म्हणजे कोणी टीचर असतात, मॅडम तुम्ही स्वतः देखील ट्युशन घेता, तर अशा तुम्ही लोकांनी देखील जर ही गोष्ट केलीत ना तर तुमच्या देशासाठी देखील ते फायदेशीरच आहे. हा, तर तुम्ही ते करू शकता. तपकिरी कवडी आपल्या ह्याच्यासाठी घ्यायची आहे, निगेटिव्ह एनर्जी रिमूव्हल साठी. एकच तपकिरी कवडी पाहिजे आहे आपल्याला. हो, ओके. हे बघा, त्याला तुम्ही काही नाही, तुम्ही साधारणपणे मिनिटभर बोलू शकता. कुठचे पण मंत्र जे आहेत ना तर हे तुम्ही ना मनापासून बोलणं अपेक्षित आहे. दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दसरा विशेष हा आपला एक वेबिनार झाला. आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आपले परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. तसेच बरेच लोकांनी याचा व्हिडिओ शेअर करण्याबाबत सांगितले. वेबिनार जवळजवळ 2 तास चालला. तेवढं संपूर्ण जर पाठवायचं झालं तर फाईल खूपच हेवी होत होती. त्यामुळे त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या रेमेडीज मी आपल्याला पाठवत आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर माझं चॅनल मनाली ॲस्ट्रो आपण नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.